मुंब्रामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विजयी नगरसेवकांची जय्यत रॅली काढण्यात येणार आहेत आणि या रॅलीनंतर जाहीर सभा देखील होणार आहेत। या सभेसाठी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। मी सध्या उभा आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची जाहीर सभा होणार आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या सभेसाठी जी तयारी पाहिजे ती तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्टेजच्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून मुंब्रामध्ये सुरू असलेल्या मुंब्रा हिरवा रंग आणि त्याचबरोबर कैसा हराया या वक्तव्याला कुठेतरी शरद पवार गटाकडनं प्रतिउत्तर दिल्याचे बॅनर या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी झळकत असल्याचं दिसून येत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने MIMच्या नगरसेविका सहार युनुस शेख या ठिकाणी पुरा हिरवा रंग मुंब्राला पूर्ण हिरवा रंग करू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं। त्यानंतर आज शरद पवार गटाकडनं या ठिकाणी बॅनरबाजी करत या ठिकाणी आपण पाहू शकता रंग से नहीं नशे से जंग है मुंब्रा, नो से नो ड्रग्स अशा आशयाचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी मुंब्र्यामध्ये जे वातावरण आहे की MIMकडनं आणि त्याचबरोबर ज्या विधानं या ठिकाणी होतात त्याच विधानाला प्रतिउत्तर देत या ठिकाणी सध्या तरी कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू आहेत या चर्चावरती आरोप प्रत्यारोपावरती आज शरद पवार गटाचे नेते त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड नेमकं या स्टेजवरनं काय बोलतील आणि विरोधकांवरती काय टीका करतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंब्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।